हे सादरीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट यांनी. नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत. आज आपण एका अशा साधनाचा जवळून परिचय करून घेणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्याच घरात असतं, पण आपण सहसा त्याकडे फारसं लक्ष देत नाही. हो, मी बोलतोय स्क्रूड्रायव्हरबद्दल. आता वाटेल की हे किती साधं उपकरण आहे नाही का, पण थांबा, याच्या साध्या दिसण्यामागे एक खूप मोठं आणि रंजक जग दडलंय. आता मनात प्रश्न आला असेल, स्क्रूड्रायव्हरबद्दल एवढं काय जाणून घ्यायचंय? पण जरा आठवून बघा, कधी चुकीचा स्क्रूड्रायव्हर वापरल्यामुळे स्क्रू खराब झालाय किंवा एखादं काम अर्धवट राहिलंय, हो ना? म्हणूनच या साध्या दिसणाऱ्या साधनाच्या मागे एक मोठं विज्ञान आणि खूप विविधता आहे. चला तर मग याच्या खोलात जाऊया आणि बघूया काय आहे हे. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. सामान्य साधनावर एक नवीन नजर. खरंय, आपण स्क्रूड्रायव्हरला खूप गृहीत धरतो, पण या भागात आपण हेच समजून घेणार आहोत की त्याचा योग्य वापर करणं हे फक्त एक काम नाहीये, तर ते एक महत्त्वाचं कौशल्य आहे जे आपल्या अनेक कामांचा पाया ठरतं. ठीक आहे, तर आता आपण थेट स्क्रूड्रायव्हर्सच्या जगात प्रवेश करतोय. आणि हे जग म्हणजे एका मोठ्या कुटुंबासारखं आहे, जिथे प्रत्येक प्रकारची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि एक खास काम आहे. चला तर मग या स्क्रूड्रायव्हर्सच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भेटूया आणि त्यांची खासियत काय आहे हे जाणून घेऊया. तर या कुटुंबातला सगळ्यात ओळखीचा चेहरा म्हणजे आपला स्टँडर्ड स्क्रूड्रायव्हर. हा तोच आहे जो आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या टूलबॉक्समध्ये असतो. लहान सहान कामांसाठी आपण लगेच यालाच हातात घेतो. याची रचना बघा, एकदम सोपी. एक सरळ गोल दांडा, ज्याला शँक म्हणतात, आणि पकडायला एक हँडल. याचा मुख्य उपयोग काय? तर घरातील सामान्य कामांसाठी, म्हणजे एखादा स्क्रू घट्ट करायचा असेल किंवा सेल करायचा असेल, अगदी रोजच्या कामांसाठी हा एकदम परफेक्ट आहे. आता भेटूया याच्या मोठ्या आणि अजून मजबूत भावाला. हा खास बनवला गेलाय अधिक आव्हानात्मक कामांसाठी. आता जरा या स्क्रूड्रायव्हरकडे नीट बघा. याचा दांडा सामान्य स्क्रूड्रायव्हरसारखा गोल नाहीये, तो चौकोनी आहे. आणि हा आकार फक्त डिझाईनसाठी दिलेला नाहीये, नाही. यामागे खूप महत्त्वाचं आणि शक्तिशाली कारण आहे, जे अवघड कामांना एकदम सोपं बनवतं. जरा विचार करा, एखादा स्क्रू पूर्णपणे गंजलाय किंवा इतका घट्ट बसलाय की हाताने काही केल्या निघत नाहीये. अशावेळी काय करणार? इथेच या चौकोनी दांड्याची जादू कामी येते. यावर तुम्ही एक पाना किंवा स्पॅनर लावू शकता आणि मग अतिरिक्त पेळण्याची शक्ती म्हणजे टॉर्क लावू शकता. आणि मग जे काम हाताने शक्यच नव्हतं ते अगदी सहज होऊन जातं. बरं, साध्या स्क्रूड्रायव्हरमध्ये एक मोठी अडचण होती. ती म्हणजे जोर लावल्यावर तो स्क्रूमधून सहज निसटायचा. याला कॅम आउट असं म्हणतात. आणि याच समस्येवर एक जबरदस्त नाविन्यपूर्ण उपाय शोधला गेला. तो उपाय होता फिलिप्स स्क्रूड्रायव्हर. याचं खास डिझाईन म्हणजे क्रांतीच होती. फिलिप्स स्क्रूड्रायव्हरची खरी ओळख आहे त्याच्या टोकावरून. हे टोक अधिकच्या प्लस चिन्हासारखं दिसतं, नाही का? याला क्रुसिफॉर्म टोक असं म्हणतात. आणि हे खास बनवलं गेलंय फिलिप्स स्क्रूच्या डोक्यावर असलेल्या त्याच अधिक प्लस चिन्हाच्या खाचेमध्ये अगदी अचूकपणे बसेल असं. आता बघा, हे डिझाईन किती हुशारीने बनवलंय. हे जे अधिक चिन्हासारखं टोक आहे ना, ते स्क्रूच्या डोक्याला चारही बाजूंनी अगदी घट्ट पकडतं. यामुळे काय होतं, स्क्रूड्रायव्हर बरोबर मध्यभागी राहतो, तो अजिबात घसरत नाही. आणि त्यामुळे काम करताना स्क्रू किंवा ज्या वस्तूवर काम करतोय त्याचं नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी होते. खरं तर याच डिझाईनमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि असेंब्ली लाईन्स शक्य झाले. चला, आता एका खऱ्या प्रॉब्लेम सॉल्व्हर स्क्रूड्रायव्हरला भेटूया. हा खास बनवला गेलाय अरुंद आणि अवघड जागांसाठी. याचा आकार बघितलात? थोडा विचित्र वाटतोय ना? यालाच म्हणतात ऑफसेट स्क्रूड्रायव्हर. याची दोन्ही टोकं काटकोनात वाकलेली आहेत. याचा फायदा काय? तर जिथे आपला सरळ स्क्रूड्रायव्हर पोचूच शकत नाही, अशा अरुंद जागेत हे काम करतं. इतकंच नाही, याच्या डिझाईनमुळे जास्त ताकदही लावता येते. आणि ऐका, जलद कामासाठी याचे रॅचेटवाले प्रकारही मिळतात, म्हणजे स्क्रूड्रायव्हरसारखा बाहेर काढून परत लावावा लागत नाही. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण स्क्रूड्रायव्हरचे वेगवेगळे प्रकार बघितले. पण फक्त प्रकार माहीत असून पुरेसं नाही, बरोबर? आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की आपल्या कामासाठी अगदी योग्य साधनाची निवड कशी करायची. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, चुकीचं साधन निवडलं की काम बिघडलं म्हणून समजा. तर योग्य स्क्रूड्रायव्हर निवडायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा,
तो ओळखला जातो त्याच्या ब्लेडच्या लांबीवरून आणि टोकाच्या रुंदीवरून. इथे टेबलमध्ये बघा किती वेगवेगळ्या आकारांमध्ये हे उपलब्ध आहेत. नियम सोप्पा आहे. लहान स्क्रूसाठी लहान टोक आणि मोठ्या स्क्रूसाठी मोठं टोक. जर टोक खूपच लहान असेल तर ते स्क्रू खराब करेल आणि जर खूप मोठं असेल तर ते खाचेत बसणारच नाही. त्यामुळे आकार महत्वाचा आहे. आता योग्य आकार तर निवडला, पण त्यासोबतच काही खास गोष्टींकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे. हे बघा, स्क्रूड्रायव्हरचं ब्लेड मजबूत, टिकाऊ स्टीलचं बनलेलं असतं. पण एक खूप महत्वाची गोष्ट, जर तुम्ही इलेक्ट्रिकल काम करत असाल तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी नेहमी इन्सुलेशन असलेलंच स्क्रूड्रायव्हर वापरा. हे खूप आवश्यक आहे, कारण यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका पूर्णपणे टळतो. चला, आपण योग्य साधन निवडायला तर शिकलो, पण कोणतंही साधन तेव्हाच चांगलं काम करतं जेव्हा ते सुरक्षितपणे वापरलं जातं. आणि म्हणूनच आता आपण या सादरीकरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, आणि तो म्हणजे सुरक्षित आणि प्रभावी वापराचे नियम. हे नियम नीट समजून घेतले तर इजा आणि नुकसान दोन्ही गोष्टी टाळता येतात. तर मग सुरक्षितेचे हे 4 सोनेरी नियम कायम लक्षात ठेवूया. नियम नंबर 1, अचूक फिट. म्हणजे स्क्रूड्रायव्हरचं टोक स्क्रूच्या खाचेत एकदम घट्ट बसलं पाहिजे, म्हणजे ते घसरणार नाही. नियम नंबर 2, योग्य तंत्र. स्क्रूड्रायव्हर नेहमी सरळ स्क्रूच्या रेषेतच ठेवा. तिरकं धरलं की स्क्रू खराब होणारच. नियम नंबर 3, काळजी घ्या. आपले हात नेहमी टोकापासून लांब ठेवा आणि हँडल कोरडा आहे ना हे तपासा. आपली सुरक्षा सगळ्यात महत्वाची. आणि चौथा, शेवटचा नियम, आपल्या साधनांची काळजी घ्या. तुटलेलं किंवा खराब झालेला स्क्रूड्रायव्हर कधीच वापरू नका. हे साधे नियम आहेत, पण ते आपल्याला सुरक्षित ठेवतील आणि आपलं कामही एकदम चोख होईल. तर आज आपण काय पाहिलं की एका साध्या सामान्य दिसणाऱ्या स्क्रूड्रायव्हरच्या मागे किती मोठी विविधता, विज्ञान आणि किती विचार दडलेला आहे. योग्य ज्ञान आणि योग्य तंत्र असेल तर हे साधंसं साधनही खूप शक्तिशाली ठरू शकतं. पण हो, अवजारं शिकण्याचा प्रवास इथेच थांबत नाही. आता प्रश्न हा आहे की स्क्रू तर आपण घट्ट केलं, पण आता वस्तू एकत्र जोडण्यासाठी पुढचं कोणतं साधन शिकायचं? हातोडा, पक्कड की अजून काही? विचार करा आणि भेटूया पुढच्या वेळी एका नवीन साधनाच्या माहितीसोबत.